भी पैसा इसलिए नहीं देता है कि आपके पास कितनी बड़ी डिग्री है। आपको पैसा तब मिलता है कि आप अपनी स्किल से कंपनी का क्या फायदा कराते हैं। अगर आप एजुकेशन एंड स्किल, एजुकेशन नॉलेज देगा, स्किल पैसा देगा। नॉलेजेबल इंसान अगर पैसा नहीं कमा पाता है ना, सबसे तकलीफमय जिंदगी उसी की होती है। इक्विनिक्स लर्निंग हमेशा सीखने और आगे बढ़ने के लिए नए अवसर प्रदान करता है, साथ ही बिना किसी अतिरिक्त चार्जेस नौकरी पाने में भी मदद करता है। इक्विनिक्स अपनी श्रेणी में सर्वश्रेष्ठ और दूरस्थ इंटेलिजेंस ऑपरेशन टूल्स से कंप्यूटर कोर्स प्रदान करता है। क्लाउड, नेटवर्किंग और हार्डवेयर जैसे कुछ क्षेत्रों में तुरंत नौकरी मिलती है। भिक्षू संघाला हात जोडण्याचंही पुण्य भगवान बुद्धांनी सांगितलं। आपल्या भिक्षू संघाला सन्मान करण्याचं, गौरव करण्याचंही पुण्य सांगितलं आपल्या भगवंताने। भिक्षू संघाला दान देण्याचंही पुण्य सांगितलं आपल्या भगवंताने। पंचांग प्रणाम करण्याचंही पुण्यकर्म सांगितलं भगवंताने। भिक्षूचे हे पुण्य आहे, म्हणून तुमच्यातल्याही ज्यांना कुणाला वाटेल भिक्षू संघाचं स्वागत केलं पाहिजे, आपण यावं। मयूर पार्क येथील आमचं संघरत्न बुद्ध विहारातील महिला मंडळ, N12 येथील आमचं त्रिरत्न बुद्ध विहारातील महिला मंडळ, आपणही समोर येऊन भिक्षू संघाचं स्वागत करायचं। काढला व्हिडिओ काढला। माझं नाव वर्षा भास्कर इंगळे, राहणार संभाजीनगर। आमचे थायलंडचे बंधू जे आलेले होते, थायलंडच्या बंधूची सोबत आम्ही बाबा पेट्रोल पंप पासून रॅलीत सामील झालेलो होतो। त्या रॅलीपासून आता 2-3 बुद्धविहार हे केलेले, स्थापन केलेले होते। बुद्धविहारात मध्ये पहिले आता बाबा पेट्रोल पंप पासून निघालो तर पहिले स्थापन झालं त्यांचं क्रांती चौकून निघाले ते डायरेक्ट दुसरं स्थापन मुकुंदवाडीमध्ये मुक्काम होता त्यांचा। दुसऱ्या दिवशी उठले आणि तिथून निघाले, शिडको बस स्टँड पासून निघाले तर आपलं विद्यानगर, आंबेडकर नगर, आणखीन टिऊ सेंटर, सिद्धार्थ नगर आणि जगन्नाथ कॉलनी। आता तिथून आल्यावर N12 गोदावरी स्कूल शाळेसमोर बुद्धविहार आहे। 3:30 वाजता तिथं स्थापना होणार आहे। तिथून हिमायती बागवर झाल्यावर आपलं भावशनपुऱ्यामध्ये त्यांचा आज मुक्काम आहे। तिथून ते आता तिथून पुढं कुठं जाणार आहे ते एवढं माहिती नाही आहे। त्यांचा उद्देश आहे महाराष्ट्र, औरंगाबाद, ते थायलंडचे बंधू जे आहे त्या औरंगाबादमध्ये त्यांनी पुरे बुद्धविहारमध्ये रॅली केलेली आहे आणि सगळे महिला आणि पुरुष त्यांची खातिरदारी करतायत। त्यांना भोजनदानची, पाण्याची, बिस्किटची, राहण्याची व्यवस्था सगळे विहारामध्ये त्यांची झालेली आहे।